11 वाजता ऑफिसला येतात त्या प्रिया मॅडम. हा हा आणि त्यांचा एक दुसरा एक माणूस आहे, त्यांचा नंबर देऊ का? ते होल्डर आहे, त्याचा नंबर देऊ का मी तुम्हाला? बरं बरं चालेल चालेल मेसेज करा मी जेवढी मदत हा होईल तेवढी मदत करतो. सर मला पैसे काढून द्या सर. नाही माझ्या बायकोचं ऑपरेशन थांबले, माझं घराचं भाडं थांबलेलं. तो खोली मालक म्हणतो तू बाबा भाडं दिलं नाही 4 महिन्यात, तू खोली खाली कर. माझे पैसे ते माझे जवळजवळ वर्षाची कमाई आहे सर. मी हा ते दादा एवढं बरोबर अपसेट आहे ना तुमच्या सर. गोष्टी समजून घेतल्या. हे गरीबाला असेच येड्यात काढतात. आता व्यक्ती कॉल उचलत नाही, मला सांगा बरं आपलं कसं बोलणं होणार? नाही मग मी दुसऱ्या माणसाचा एक नंबर देतो, त्यांचा होल्डर आहे ना तो, त्याचा नंबर देतो मी सर तुम्हाला. आता लगेच पाठवतो, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. तो चालेल फोन चालेल. उचलतोय माझा, मला बोलतो की देतो, पण कधी? कारण माझ्या मिसेसने पण त्याला फोन केला, अरे बाबा पैसे दे, माझं ऑपरेशन राहिले. तिला एवढी तकलीफ होती ना साहेब, बघू शकत नाही मी साहेब. चालेल चालेल रडू वगैरे एवढं नका. काढू पैसे. मेसेज करा लगेच नंबर. मी तुम्हाला लगेच मेसेज करतो साहेब. मी तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअपला मी पाठवले बघा ती. ओके म्हणजे ओके ते चालेल ऑफिस आहे त्यांचं बेलापूरला, त्याचा ऍड्रेस वगैरे सगळं तुम्हाला पाठवलं साहेब. चालेल चालेल. प्लीज. नाही तर मी आज ऑफिसला, तुम्ही बोला ती बोलले ऑफिसला, तर ऑफिसला जातो साहेब. चालेल चालेल नंबर पाठवतो मी. येस 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 सर, येस सर. हॅलो. हॅलो. हा प्रिया हॅलो. मॅडम बोलतात का? हा बोलिए ना सर. विशाल गुजर बोलतो मी, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. हॅलो. बोलिए ना सर. त्या रवींद्र जाधव. रवींद्र जाधव. हा काय विषय आहे त्यांचं बोलणं? एक मिनिट रुक जाओ सर, एक मिनिट. हा ऐकून घ्या. करना. तुमच्याकडे काहीतरी 1,00,000 रुपये राहिलेत त्या माणसाचं. गाडी तुम्ही देणार होती ना त्यांना? हाँ मग काय आता किती दिवस झालेत मॅडम? सर मुझे देखना पड़ेगा, 2 मिनट दो ना मुझे. मेरे को पीसी में चेक करना पड़ेगा कि कभी का बुकिंग है, कभी डाउन पेमेंट मॅडम किया. ऐकून घ्या. हाँ. तो अक्षरशः माणूस रडतोय. तुम्हाला मराठी येत नाही का? नहीं मेरे को नहीं आती है सर. प्रॉपर कुठले तुम्ही आहेत मॅडम? मैं पंजाबी हूँ सर. पंजाब आहेत का? ठीक आहे मॅडम, काय हरकत नाही. ऐकून घ्या मॅडम. हम्म. तो माणूस तुमच्या कंपनीकडे फेऱ्या मारतोय सतत. त्याची वाईफचं ऑपरेशन आहे, त्या ऑपरेशनसाठी त्याला सोनल पैसे सर हवे. ना. हाँ सोनल सर मालूम है, उनसे मेरा अभी जस्ट बात हुआ. उनका बुकिंग जो है ना उन्होंने कैंसिल किया है क्योंकि उनको अमाउंट का जरूरत था. चेक बाउंस हो गया है. उसमें से सर ने थोड़ा बहुत अमाउंट, क्योंकि लिमिट था ना 25 का लिमिट था सर, तो 25,000 भेजा है. बाकी का अमाउंट भी कर देंगे. वो एक्चुअली अकाउंटेंट जो पर्सन है ना वो है नहीं, इसकी वजह से नहीं हो पा रहा है. उनको मैंने आज ही बोला कि शाम तक हो जाएगा करके. मैडम मैं आपको आखिरी बार कॉल कर रहा हूँ. वो गरीब आदमी है, उसका जो कोई दिक्कत है ना उसका पैसा रिटर्न कर दो. वो उसका बीबी का ऑपरेशन सर है हो इसलिए जाएगा. नहीं हो बोलता. जाएगा. इंसानियत के खातिर मैडम पैसा नहीं रिटर्न कर दो नहीं उसका. यस हो जाएगा. मैंने सर को भी मैसेज डाल दिया है. आप चाहिए तो सर इनके पास ना मेरे ओनर का भी नंबर है, सागर विचारे करके है. आप उनसे भी बात कर सकते हैं. हो जाएगा सर, ठीक है. आप जितना हो. नहीं मुझे भी मालूम है, सुबह सुबह उनका फोन आया था, रो रहे थे करके. मैंने ऑलरेडी मैसेज डाला है ग्रुप में सर. पैसा तो सर ओनर ही देने वाले हैं. अभी ऑलरेडी उनको मैंने इन्फॉर्म कर दिया है. एक्चुअली कैसे नया बेनिफिशियरी ऐड हुआ था तो इसलिए 25 ही जा पाए. अभी अनलिमिटेड कर सकते हैं ट्रांसफर, तो अभी हो जाएगा करके. ठीक है. मेरी बात सुनो मैडम, मैं आखिरी बार जी. आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ. हमारे सामाजिक मिल जाएगा? शाम तक हो जाएगा सर. पक्का हो जाएगा? हाँ हो जाएगा. आप चाहिए तो ओनर से भी बात कर सकते हैं. ठीक है. ठीक है मैडम. वो आदमी से जी. उसका जो कोई मैटर है वो सॉल्व कर दे वो, क्योंकि ठीक है. आदमी आज है तो कल नहीं है. आपका नाम क्या है सर? मेरा नाम विशाल गुजर है. विशाल गुजरे. ओके ओके. नमस्कार सर. नमस्कार. हा दादा ऐकून घ्या. हा बोललो मी त्या मॅडम सोबत. हा हा तर बोलतो आमचा अकाउंटंट नाही त्यामुळे सर प्रॉब्लेम वगैरे झालाय. त्याला बोललो गरीब आदमीची जर अशी हालत करत असाल तर त्या तुमच्या कंपनीवरती बरोबर यायला लागेल रेट टाकायला. बोलतो तसं वगैरे काय करू नका. आज संध्याकाळपर्यंत बोलतो मी करते. आणि आमचे मोठे साहेब आहेत त्यांनाही बोलतो मी बोलले. संध्याकाळपर्यंत बोलतो करते. तुम्ही फोन वगैरे केलता का त्यांना आता? हो मी केला होता त्यांना फोन, कारण फोन उचलत नाही. मग मला इग्नोर करतात ना कालच्यापासून. माझा पण फोन उचलत नाही सर. अच्छा नाही कॉल नव्हता उचलत. नंतर बहुतेक डिटेल वगैरे बघितली असेल ना ट्रू कॉलरला वगैरे, नंतर कॉल केला मला.
बोलतो आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं पेमेंट करतोय असं बोलले ते मला. तुम्ही कॉल करा त्यांना, त्या तुम्हाला कॉल करायला सांगा काय विषय ते सर्व हे करते. बाकी तुम्हाला दिलेत वाटतं ना त्यांनी पैसे? हो, बाकीचे मी तुम्हाला परवा नाही का बोललो 1,26,000 मधले 25 त्यांनी मला दिलेत. आणि मी त्यांना एवढी अडचण सांगून आज मी बायकोला ऍडमिट करायला गेलो. मला ऍडमिशन फी न भरल्यामुळे मला त्यांनी ते तारीख म्हणले आता नाही बाई साहेब तुम्ही, कारण साहेब 4.5 लाखाचं ऑपरेशन समोरचं डोनेशन मध्ये 2 लाखात करून देत असले साहेब तर मग मी करणार नाही का, मला सांगा तुम्ही. बरं ठीक आहे दादा, साहेब वगैरे काय नाही, मी कोण तुमच्यासारखा एक गोरगरीब शेतकऱ्याचाच मुलगा आहे. नाही साहेब, तुम्ही लोकांना मदत करताना मी तुमचे मला तुम्हाला भेटायचं आहे साहेब. भेटू नक्की दादा. कुठे हॉस्पिटलचे पण बिल वगैरे कमी करायचं सांगा, बिल कमी करू आपण. त्या तुम्ही मॅडमला कॉल करा, मी मॅडमला सर्व सांगितले, ते बोलले आजच्या दिवसामध्ये करून टाकते, तुम्ही त्यांना फोन करा. हा हो चालेल. ठीक आहे दादा. चालेल. हो दादा. ओके.